जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाही तर जागेवर तुम्हाला न्याय लगेच. तुकडा तस्कर मराठ्यांचा जनता दरबारच 19 ऑगस्टला भरला. आता प्रश्न सोडायचा पुन्हा किसपीसच नाही ठेवायचे मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी. पुन्हा अर्ज घेऊन आला नाही तर माझ्या नावाने करायचं नाही. पुन्हा सांगतो मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतर्वाली घेऊन यायची. समोर समक्ष लावायचं. तिसरा मुद्दा जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहेत तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळतंय. त्यांनी आपल्यासाठी जीव दिला, आपला समाज मोठा म्हणून. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन येत. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळाला, कोणाला नाही मिळाला. प्रकार 2 ज्यांचं बलिदान केले त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडी अडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले त्यांच्या निधीपासून नोकरीपासून सगळा प्रश्न एका दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सन सरकार मुद्दाम सोडला. समोर समक्ष होत्या. हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा व्हॅलिडिटी पुन्हा कोणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणता अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढं का. सरकार कोणी जर सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सरकार मुद्दाम करत नाही. याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे सोक्षमोक्ष द्यायचं ना. 5वा काही पोरांवरती विनाकारण केसेस झाले. केसेस झालेले पोरं सुद्धा आंदोलन ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिले आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना यांना त्या लाड साहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झाले सांगितले, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का. ही वेळ कशामुळे. आपल्याला सोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या पोरांचे 6वा मुद्दा ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातले सरकारमध्ये राहिले नाही. कळू द्या या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना ते नियंत्रण 28 तारखेला ते म्हणजे कुणाच राहिले सांगा मला. कुणीतरी आपण जर सांगून जाते पण माहीत होत नाही. तुम्हाला एक सेपरेट इतक्या लोकांना सेपरेट कॅबिनेट करतो आणि सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवर बघे. 7वा मुद्दा ज्या पोरांना एसीबीसीतून लाभ झाले नाही, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6
मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळाले असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा एसीबीसीचा लाभ मिळाला नाही ते सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतर्वाली एकदाच सगळा तुमचा निपटारा करून टाकतो. ताणच होत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं. रोज रोज आता येऊ नका, एकच दिवशी तुमचा तुकडा पाड. 8वा मुद्दा, सोक्ष मोक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटा बोलतंय का मराठी खोटा बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे, बाप दाखवणे श्राद्ध घाल, चाल सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला ईडब्ल्यूएस मधून एसीबीसी मधून त्यांच्या निवडी झालेल्या ईएसबीसी मधून त्या सगळ्या पोरांनी अंतरवालेली आहे. 28 ऑगस्ट मी दाखवतो. हे पोरं तुम्ही घेतले नाही. एक कोण राहील सरकार. लक्षात येत आहे मराठा समाजाच्या. मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे. सरकार म्हणतात नाही. ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठलाही विभाग असू द्या, ज्याच्या 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 ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवर अन्याय केला. तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला. आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. एकाही पोरांना त्या थांबवू नका. सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत, अर्ज सह 28 ऑगस्टला अंतर्वालीत येऊन बस. याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी ज्यांनी फायदे घेतले पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाहीत, फायदे देत नाहीत, त्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं वाटोळं झालंय, नुकसान झालंय. अशाने सुद्धा 28 ऑगस्टला तुमच्या घरांना घेऊन समस्या या. राज्याला पण दिसू द्या किती मराठ्यांच्या लेकराचं सरकारनं वाटोळं गेलं. आणि सरकारला दिसू द्या की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले. हो द्या आता समोरासमोर सगळ्या गोष्टी होत्या. कायमचे तोडगे काढून टाकू. पुन्हा कोणी म्हणायलाच नको की सारथीमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही. ते सगळ्यांनी यायचे. आता इथं एक मुलगी काजल दिगंबर कातोळे नावाची, तिचे वडिलांनी हे म्हणतात आम्ही घरपोच नोकऱ्या दिल्यात, आणखीन या मुलीला नोकरी सुद्धा दिली. हे फडणवीस साहेब तुमचं काम का? परत म्हणू नका टार्गेट करतोय. टार्गेट नाही करत. माझ्या समाजाच्या समस्या मांडतोय मी. माझ्या समाजाचे दुःख तुमच्या पुढे मांडतोय. कधी देणार तुम्ही? ईडब्ल्यूएसच्या पोरांचं असंच वाटोळं केलं तुम्ही, एसीबीसीच्या पोरांचं असंच वाटोळं केलं का? माझ्या क्षमता नाही राहिल्या ऐकून घ्यायच्या. एक एक पोरग जर पाण्याचं पोरग पोरगी जर संपणार असली, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्याला सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकर संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एक दोन अंगठे हातात घालणं हिंडणं, काय आहे त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचं लेकरू जर वनवन भटकायला लागले ना, जी जात असं शिकली, चुकीला चूक म्हणायची, ती जात सुधारली.
ज्याने पक्षालाच बाप मानलं, जातीला बाप नाही मानलं, ती जात नाही सुधरत. तुम्ही नेत्याचेच पोरं मोठे झाले पाहिजे. ही जर भूमिका घेतली तर तुमचे नेत्र काय बरबाद होणार आहे. तुमची जात पाव मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला बांधलं पाहिजे. हे दी निवडून मी त्यालाच द्या. त्याही मताचे आहेत आपण, पण तो देणारच नसेल. तो जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजे. व्हॅलिडिटीसाठी एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा, फडणवीस साहेब आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी कोणत्या ओबीसी व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंशावळ जुळा ना, महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा, एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्म मृत्यू त्याच्यावर, किंवा शांत उभा राहा, समाज लय महत्वाचा आहे. तुम्ही मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही, मला नाही. एखाद्याची नोंद निघाली जन्म मृत्यू त्याच्यावर, काही काही बैल विकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कोणाची कशावर कुंडी आहे, त्याची नोंद सापडली ना, म्हणते मोसली पुरावा द्या, त्याला वावरच नाही, त्याची काय चूक आहे? काय राव फडणवीस साहेब, मराठ्यांनाच का फक्त नियम, आणि ज्या जातीचं आरक्षणात बसत नाही त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या. किती हो तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठीचे समाजाचे पोर? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं, आणि आम्हाला विचारतात तो महसुली पुरावा द्या, तो वावरच नाही. तुम्ही त्या 4-5 एकर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो. मस्त पैसे फडणवीस साहेब कारण जरा बाहेर गरजेत येईल ते मराठ्याला वावर नाही, ते वावर कधी घेतील? चोर नाही म्हणून गंजीत लपून ठेवले. गंज कळत तुम्हाला, बाजारीचे कडब्याचे गंजीत लपून ठेवले, गंजच पेटी. तो पाणी टाका म्हणतच नव्हता, तो फक्त म्हणायचा पलीकडे कोपऱ्यातून वाढा. पलीकडे कोपऱ्यात काय वाढा लोकांना कळा ना, त्याला तो पैसे येतील. आणि त्याच्यामध्ये शेवट नेमके 8 दिवस पैसे जळले, 8 दिवस राहिले. आणि नुसतं असं म्हणायचा, वेळ लागला त्याला ते पैसे घेऊन. आता त्यांना 8 दिवस गेले कामालाच येणार. तसं फडणवीस साहेब घ्या होते तुमचे पैसे कामाला गरीबाचे, गंजी मोठी ठुले असलेलं. गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. काय पुरावे त्यात जाऊ? लोकांच्या नोंदी नाहीत आमच्यावर, नोंदी आहेत. काही काही जागेवर काय झाले, नोंद सापडली पंजाची, थोडं पुढं आलं लगेच त्याचा नातू लागतो वंशवळी, नातवाला जमीनच नाही राहिली. ते म्हणते तो आपण सोडा पुरावा, त्यांनी केली. म्हणजे यांच्या थोडक्यात केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणते शेतकऱ्याच्या आता, हा केवायसी करा म्हणते, तशी सिस्टम आहे की आरक्षणात घ्या आपल्या. ही केवायसी आमच्याकडे पोरग आलंय का रे? नाही का? उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे, पारावर रस्त्यात बघायचे, चांगलं सुखात चाललो होते, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होय, लय मजा आहे त्याच्यात. चांगलं सुखाने चाललं होतं, 26 टायर केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं ये, तुम्हाला परत खोट वाटत, तुम्हाला वाटत मलाच वाजत, तुम्हाला नाही वाजत बाबा, तुम्ही मराठ्याला द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात द्या. त्यांनी काय केलं, थांबरे बाबा 7 आपण दोघं, मी पुढं मागं सरकार नाही. त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावल्या. पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का? त्याला ते
जीएसटीचे पैसे भरावे लागतात. ज्या जवळावर 3 एकर जीएसटी भरू शकतात का गरीब? हा, पण टायरामुळे प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यात. बघा फडणवीस साहेब, सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब म्हणतात पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे. टायर कोणाचे, काय कोणाचे, पैसे आले त्याच्या खात्यावर, त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये. त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना पोलीस साहेबाला? नाही कळत. कुपन म्हणजे कुंपण, हे तार मारणे नाही. चौकून तार मारणे ते तार कुंपण म्हणते. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात त्याला, पण राशन दुकान बुवा. पिशी घेऊन जातो 4-5 किलो तांदूळ आणायला, ते म्हणलं तिथं जीएसटी भरतो तुला नसतं. काय फडणवीस साहेब, काय तुमचा भिकायला लागते लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटलं झालं. असे किती असतील माफी व्हाय ना, ते म्हणजे तू ह्यातीच मोडायला लागलो. बघा आता काय झालं. बघा मराठी समजून घ्या तुम्ही. शेतकरी सुद्धा जीएसटी भरणारा माफ नाही आहे का? मग खोटं बोलतो का मी? आता मग त्यो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला येऊन भेटा तुम्ही, त्यो बघा व्हीआयपीत मोडतो का, आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्यांनी या, आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्र्याला आत्महत्या करायची वेळ आहे. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शाणे, जास्त शाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडे 2,56,000 रुपये कर्ज आहे, मला 54,000 यादीत टाकलं. बघा सरकार, एक जणांकडे 1,33,000 आहे, ते म्हणले तू 59 मध्येच बसतो फक्त. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त. कशामुळे? भरणे मामा म्हणले मी मग उद्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. तुम्ही काय मीडियात बोलू नका, वर नसलेलं लफडं तिसरंच आमच्या मागे चिकन. आधीच आमचा भेसकून पडलेला म्हणजे लोकांनी, त्याच्यात तुम्ही काहीतरी लचण सोडून देता. पुन्हा लोक आम्हाला घरचे हातेल चाललं टाकतो डिझेल पळत कार्यक्रम बंद होते. आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजे.